2017 नंतर आता 2026 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडते आणि अभूतपूर्व अशी ही निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे। वेगवेगळे मुद्दे आणि महायुतीतल्याच नेत्यांची एकमेकांवरती चिखलफेक अशा पद्धतीची ही निवडणूक पुणे महापालिकेची पार पडलेली आहे आणि याच निवडणुकीचा नेमका काय अंदाज असणार आहे आणि नेमके निवडणुकीतल्या मुद्द्यांवरती काय चर्चा आपण करणार आहोत या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत पुण्यातीलच अनुभवी पत्रकार आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष पुणे महापालिका बीट कव्हर केलेला आहे। त्यांच्याकडून आपण या सगळ्या मुद्द्यांवरती आणि नेमका काय त्यांचा अंदाज असणार आहे तो देखील आपण जाणून घेणार आहोत। सर, तुम्ही 2017ची देखील निवडणूक पाहिलेली आहे आणि आता 2026ची निवडणूक 9 वर्षांचा हा सगळा कार्यकाळ कशा पद्धतीने ॲनालिसिस करतात, काय नेमकं तुमचं हे सगळं विश्लेषण असणार या निवडणुकीबद्दल? 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षांकडं स्वतःचे उमेदवार कमी होते, त्यामुळं आणि मोदींची लाट सुरू झाली। त्या लाट 2-3 वर्षे झाली, देवेंद्र फडणवीस आले होते, यामुळं अन्य पक्षातनं जवळजवळ 50 ते 60 उमेदवार हे त्यांनी घेतले आणि त्या याच्यात भाजपचं 4 जणांचा पहिल्यांदाच प्रभाग त्यावेळी झाला, 4 नगरसेवकांचा। यामुळं भारतीय जनता पक्षानं टोटल इलेक्शन म्हणजे प्रभाग रचना पक्ष याच्या ताकदीवर आणि त्यांचे जे अंधभक्त म्हणतात, काही जण म्हणतात ब्लाइंड सपोर्टर आहेत वगैरे वगैरे, तर त्याच्या साहाय्यानं त्यांनी पूर्ण इलेक्शन घेतली आणि जवळजवळ 97-98 जागा त्यांच्या त्यावेळी निवडून आल्या। आणि विरोधकांच्या विरोधात जे वातावरण होतं महाराष्ट्रातलं, काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्यातले अंतर्गत धुसफूस भांडणं आणि शिवसेना एकटी पडलेली, अशा याच्यात सर्व पक्षांचे उमेदवार हे पडत गेले आणि हे एकत्रितपणे निवडून आले। आता 9 वर्ष झालेली आहेत। आता ती परिस्थिती भाजपमध्ये आलेली आहे। भारतीय जनता पक्ष जे सांगते 2000-2500 काय त्यांच्याकडे इच्छुक होते, तरी देखील त्यांनी बाहेरनं 20-25 उमेदवार शेवटच्या टप्प्यात आयात केले आणि त्यामुळे कार्यकर्ते आता भाजपचे किती प्रचाराला लागले याच्याबद्दल भाजपचे नेते शंका घेत आहेत। त्यामुळं आता निष्ठावंतांवर अन्याय झाला का नाही हा जस्तीने बघावं, पण उमेदवार हे जुने आणि बाहेरनं घेतलेले 17चे 60, आत्ता 25 म्हणजे 100 उमेदवार बाहेरचेच, अशा याच्यात भारतीय जनता पक्ष लढतोय आणि इतरांच्या ताकदीवर ते लढतील, निवडूनही येतील असं म्हणतायत। ते आता उद्याच्या याच्यात निष्ठावंतांवरती अन्याय झालाय असं एकूण चित्र मध्ये ज्यावेळी जागा वाटप किंवा तिकीट वाटपाच्या वेळी असं दिसून आलेलं होतं, त्याचा काय परिणाम या सगळ्या निवडणुकीत होईल? कारण सुरुवातीला जे काही नॅरेटिव्ह होतं ते भाजपच्या बाजूने असं एकूण चित्र निर्माण केलं गेलं होतं भाजपकडून देखील, ते शेवटच्या टप्प्यापर्यंत राहिलं का असं दिसलं की? हे बघा, भाजपने प्रभाग रचनेपासून तयारी केली होती। म्हणजे तुम्ही विचार केला तर ज्याची सत्ता असते तो कुठेतरी प्रशासनामध्ये वरचढ असतो। ज्या नगरसेवकांसाठी प्रभाग रचना झाली आणि ज्या नगरसेवकांना आपण उमेदवारी देणार होतो, शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं की जे विरोधकाचे जे नगरसेवक होते त्यांनाच आपल्या पक्षात घेतलं। म्हणजे जे नगरसेवकांना नको होते आपल्या निवडून न्यायला विरोधी पक्षातले, त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं। उदाहरणार्थ सचिन बराटे असतील, दिलीप बराटे असतील, किंवा वडगाव शहरीचे पठारे बंधू असतील, किंवा आमदार पठाऱ्यांचे नातेवाईक असतील, यांनाच आपल्या पक्षात घेतले। त्यामुळं हा कुठंतरी रोष आहे। म्हणजे आणि मूळ म्हणजे भाजपचे मूळ कार्यकर्ते, तुम्ही मूळ कार्यकर्त्यांचा विचार केला तर ते नाराज आहेत, काही प्रमाणात नाराज आहेत। पण भाजपमध्ये असं म्हटलं जातं की आमचा कार्यकर्ता नाराज होत नाही, पण नाराज होत नाही असं नसतं। कायमस्वरूपी कार्यकर्त्यांनी चटईच उचलायच्या का? कायमस्वरूपी फक्त प्रवक्तेच राहायचं का? हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। नक्कीच, म्हणजे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने भाजपमधली नाराजी आणि त्याचा काय फटका होईल ते कदाचित 16 तारखेला दिसेलच, पण कशा या सगळ्या निवडणुकीमधले जे काही मुद्दे आलेत, मग ते राष्ट्रवादीकडून आलेले मुद्दे असू दे किंवा इतर विरोधी पक्षांकडून भाजपने मांडलेले मुद्दे, या सगळ्या याच्यावरती काय नेमकं विश्लेषण असणार? मला वाटतं मुद्द्यांची निवडणूक मुद्द्यांवर आली। म्हणजे या निवडणुकीतले महत्त्वाचे 3 प्लेयर कोण होते? जे सत्तेत आहेत ते, ज्यांनी भूमिका घेतली की आम्हाला विरोधकांना पेस द्यायची नाही म्हणून आम्ही वेगवेगळे लढतोय। देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवशी पुण्यात हे सांगितलं की आम्ही भाजप शिवसेनेची युती राहील, राष्ट्रवादी वेगळी राहील। पण नंतर भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही, बरकडली शिवसेनेने फरफट केली, म्हणजे भाजपने शिवसेनेची फरफट केली, युती तुटली। त्यांची अक्षरशः UAB फॉर्म देताना उमेदवार नाही, धावपळ झाली। राष्ट्रवादी तर जाहीरपणे हे होतं, पहिल्या टप्प्यात थोडी उमेदवारांची पळवापळवी झाली।
पण असं ठरलं होतं की ही निवडणूक मैत्रीपूर्ण असेल, जे शेवटपर्यंत आज मुख्यमंत्री पण सांगतायत की आम्ही संयम पाहिला होता. पण ह्या निवडणुकीत जे नुरा कुस्ती वाटली होती ती खरोखर कुस्ती झाली. अजित पवारांनी पुण्यात नाही पण पिंपरी चिंचवडमध्ये जे काही वार केले त्याच्या जखमा पुण्यात झाल्या. म्हणजे तिथल्या नेत्यांच्या भ्रष्टाचारावर जे केलेले आरोप आहे त्याच्यामुळं पुण्यातलंही वातावरण बदलून गेलं. आणि शेवटी तर अगदी प्रचाराच्या समारोपाला अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचंही एक प्रकरण काढून जी काय आरोपांची राळ उठून दिली आणि स्वतःला एक क्लीन चिट मिळवून दिली. त्याच्यात भाजपला डॅमेज केलं, भाजपला पण भ्रष्टाचारी ठरवण्याचं काम केलं. महापालिकेची निवडणूक होती, इथल्या प्रश्नांवर होणं अपेक्षित होतं, थोडेफार झालं. शेवटी निवडणूक असल्यामुळे इथल्या तिरकोटांनी अजित पवारांनी वार केला की इथले जे काही कारभारी होते तिरकोट होतं. त्यांनी काय पुण्यासाठी फारसं केलं नाही. केंद्रातला निधी येत होता, राज्यातला निधी येत होता, अशा पद्धतीने त्यांना डॅमेज करण्याचं काम केलं. ही निवडणूक पद्धतशीरपणे भाजप राष्ट्रवादी ह्या दोघांमध्येच चालली आहे. हे दोन्ही पद्धतीने प्रयत्न झाले, त्याच्यात विरोधक लांबच राहिले. म्हणजे शिवसेनेला पुण्यात फारसा तसाही इंटरेस्ट नव्हताच. मनसे आणि ठाकरे आणि बाकी काँग्रेस जी महाविकास आघाडी होती त्यांचंही फारसं, काँग्रेस वगळता दोन्ही इतर पक्षांनाही फारसं इंटरेस्ट नव्हतं. दादांनी आणि म्हणजे भाजपने आणि राष्ट्रवादीने ती रणनीती आखली, नुरा कुस्ती करायची, मैत्रीपूर्ण करायची, पण त्याच्यात कुस्ती झाली. अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, पण मग जसं यांनी जो मुद्दा उपस्थित केला की विरोधकांची स्पेस द्यायची नाही विरोधकांना, अशा पद्धतीची काही स्ट्रॅटेजी होती का? कारण की ती देखील चर्चा आहे की मुख्यमंत्र्यांनी पुण्यात स्पष्ट केलं होतं की दादांची राष्ट्रवादी आमच्या समोर असेल, आमची युती त्यांच्यासोबत नसणार आहे. मग ही ठरवून केलेलं स्ट्रॅटेजी होती का महायुतीतल्याच लोकांमध्ये? नाही, आता स्ट्रॅटेजी काय म्हणू आपण की 2014 पासून पाहिलं तर काँग्रेस किंवा शिवसेनेचा एकही आमदार इथं आलेला नाही आहे निवडून. म्हणजे ती काही आत्ताची काही स्ट्रॅटेजी समोर दिसतंय ना आपल्याला. 2014 नंतर फक्त एक पोटनिवडणुकीत 1.5 वर्षासाठी रवींद्र धंगेकर निवडून आले असतील. दुसरा आमदार कोण आहे, ताकद कशाने मिळते, तर खासदार असेल, आमदार असेल तर त्याच्यातनं ताकद निर्माण होत असते. आपण पाहिलं तर तशी शिवसेना जेव्हा युतीमध्ये लढायची तेव्हा 2-3 त्यांचे आमदार यायचे. काँग्रेसची पूर्वी होती, फार काळपूर्वी जेव्हा दोन्ही काँग्रेस एकत्र असताना गड होता, तो प्रत्येकाचा गड जसं कालांतराने खालचा होत जातो. आणि आजची भाजपा म्हणजे काय आहे, भाजप आतापर्यंत मला आठवतंय तसं 2002च्या निवडणुकीमध्ये फक्त ते 35 त्यांचे नगरसेवक होते आणि 2017ला एकदम 97वर तो आकडा गेला. तो सत्तेचा जो आहे तो त्यांना फायदा मिळाला. आणि ती परिस्थिती जेव्हा भाजप शिवसेनेची होती तरी एकत्रित असताना ते सीट्स होत्या, तीच आता विरोधकांची आहे. शेवटी हे काय हा डायलिमा आहे, जिकडे सत्ता असते तिकडे ते थोडंसं जात असतात. ज्या आता गेल्या 17च्या निवडणुकीमध्ये एवढी लाट असताना देखील राष्ट्रवादीचे 42 आले, शिवसेना आणि भाजपचे काँग्रेसचे 10 आले. तेच उमेदवार घ्यावे लागले ना भाजपला. याचा अर्थ काय, विरोधातही निवडून येणारा कार्यकर्ता किंवा नगरसेवक त्याचं काम बोलत असतं, तेच त्यांना घ्यावे लागले. परिस्थिती कालांतराने आता 9 वर्षात लोक पाहतील लोकांना काय मिळालं, नेमकं काय झालं, निवडणुकीत ठरेल ना. या पण विरोधक कुठे दिसले नाहीत असं देखील एक चर्चा आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी जरी असली, म्हणजे तिकडे ठाकरे गट, दोन्ही ठाकरे बंधू किंवा काँग्रेस हे एकत्र आलेत, पण प्रत्यक्षात ग्राउंडवरती तसं चित्र दिसलं का? कारण सातत्याने चर्चा होती ती अजित पवार विरुद्ध भाजप अशीच चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. नाही, अजित पवार विरोधात भाजप ही चर्चा गेल्या 6 दिवसांपासून सुरू झाली. जेव्हा अजित पवारांनी जाहीरनामा प्रकाशित केला आणि त्यांनी एक थेट आश्वासन करून टाकलं की मी मेट्रो आणि PMPL मोफत करणार. तिथून पुढं या निवडणुकीत रंग भरायला सुरुवात झाला. त्यापूर्वी निवडणुकीचं एक प्रकारे असं सगळ्याच समज होता की भाजपच्या बाजूने, तिथून पुढे हे होत गेलं. पण विरोधक नव्हते का? तर विरोधक होते. विरोधकांना माहिती होतं आपल्याला भाजपला रोखायचं असेल तर एकत्रित यायचं. त्याच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या. सुरुवातीला जर तू पाहिलं तिकीट वाटपाच्या आधी, म्हणजे 22 तारखेला तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात व्हायची होती, त्याच्या आधी एक आठवडा या सगळ्या पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू होती. म्हणजे राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा केली, काँग्रेससोबत चर्चा केली, मनसेसोबतही चर्चा केली, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबतही चर्चा केली, आमच्यासोबत या. पण त्यांनी आपले पत्ते ओपन नाहीत केले, कारण ते वाट बघत होते की भाजपमध्ये काय परिस्थिती आहे. त्याच्यानंतर केलं. विरोधक आहेत का? तर विरोधक आहेत. विरोधकांनी त्यांची रणनीती केलेली आहे. प्रचारातही त्यांचे नेते आले होते. पण ज्या प्रकारे हे 2 पक्ष एकमेकांवर आरोप करत होते त्यात विरोधक कुठंच दिसत नव्हते. म्हणजे अक्षरशः मनसे आणि जो शिवसेना उभटा गट आहे त्यांनी जो जाहीरनामा प्रकाशित केला ना, योगेश 2 पानांचा आहे फक्त.
म्हणजे निवडणुकीत एक साधं पत्रक दिल्यासारखं आहे. त्यात कुठलेही म्हणजे आहेत आश्वासनं दिली त्यांनी जी काय निवडणुकीला देतो तशी दिलीत. म्हणजे त्यात फारसंही काय नव्हतं. काँग्रेसने केलं, त्यात काँग्रेस सातत्याने भाजपवरती टीका करत राहिली, अजित पवारवरती टीका करत राहिली. त्यांचे नेते कोणी मोठे प्रचारात उतरले नाहीत. ज्या सभा झाल्या, ज्या कोपरा सभा झाल्या, शिवसेनेचे मुंबईचे काही नेते आले, म्हणजे संजय राऊत असतील, सचिन नायर असतील, यांच्या झाल्या, भास्कररावांच्या सभा झाल्या. तसं काँग्रेसकडून सतेज पाटील होते, बाळासाहेब थोरात प्रचाराला आले, पृथ्वीराज चव्हाणांच्या सभा झाल्या. पण एवढं असं मोठं कोणी आलं नाही. त्यांनी असे खळबळजनक आरोप वगैरे केले नाहीत. जे आरोप प्रत्यारोप भाजप आणि राष्ट्रवादीत झाले. चर्चा झाले नाहीत ते. पण मग आता मी जाहीरनाम्याकडे येतो, कारण ज्या पद्धतीने भाजपचा जाहीरनामा होता, त्याच्यानंतर दादांच्या जाहीरनाम्याची पण खूप चर्चा झाली. ती या अर्थाने की मेट्रोचा फुकट प्रवास, PMPLचा फुकट प्रवास, आणि त्यावरून जास्त चर्चा झाली. भाजपला त्यावेळी स्पष्टीकरण देखील द्यावं लागलं होतं. काय कसं बघताय की दोन्ही भाजपचा जाहीरनामा किंवा दादांचा जाहीरनामा वास्तववादी आहे का, त्यावर देखील टीका होताना पाहायला मिळाली? खरं तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये PMPLमध्ये म्हणजे मोफत नाही आहे, पण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमध्ये प्रवास असा एक उल्लेख एका ठिकाणी आहे. त्याच्यावर हे अजित पवारांनी सगळ्यांना सरसकट मोफत अशी ही घोषणा केली. तसं अजित पवार खूप आर्थिक शिस्तीचे आहेत असं सांगितलं जातं. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मोफतची घोषणा होणं हे आश्चर्यचकित होतं आणि त्यांनी त्याचं जोरदार समर्थन केलं. बरं, पण तो मोफतचा जितकी चर्चा सुरू झाली की स्वाभाविकपणे त्या मुद्द्याच्या मागे सगळ्यांनाच यावं लागलं आणि दादांच्या मुद्द्यावरून प्रत्येकाला म्हणजे भाजपला येऊन सांगावं लागलं की हे कसं चुकीचं आहे वगैरे. खरं तर भाजपच्या जाहीरनाम्यावर कोणी बोलायला आलं नाही, पण दादाच्या जाहीरनाम्यावर बोलायला आलं हे दादांचं यश आहे. आणि तोच मुद्दा आज बघतो आपण जवळपास 5वा-6वा दिवस आहे, तो मुद्दा कायम केंद्रस्थानी आहे. काल फडणवीस म्हणले की खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा काही आश्वासन द्या. दादा म्हणला मी आहे बाजीराव, पैसा आणून देतो मोफत. ठीक आहे, आता ही शेवटी मला वाटतं की हे जाहीरनामे जे आहेत ते त्यांनी लोकप्रियतेचे जे आहेत ते केलेले आहेत. नागरिकांची अडचण दुसरी आहे, त्यांना रस्ते मोकळे पाहिजेत, फुटपाथ मोकळे पाहिजे आहेत, ड्रेनेज चांगले पाहिजेत, खड्डे नसले पाहिजे ड्रेनेजला, म्हणजे गाडी त्यात आदळून नये, खड्डे नसून येत, रस्ते साफ असावेत. ह्या मुद्द्यावर मात्र कोणताही राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही आहे. मोठे मोठे प्रकल्पांवर जास्त भर आहे. बेसिक जे खरं नगरसेवकांची कामं आहेत गटर मीटरची, त्याच्यावर मात्र नगरसेवक ते उमेदवार पण बोलत नाही आणि त्यांचा पक्षही बोलत नाही. तेव्हा पुणेकरांना काय मिळते बघूयात काय. नाही, पण मग या जाहीरनाम्याचा किती काय होईल परिणाम, काय होईल असं वाटतं की किती लोकांमध्ये त्याचा खरंच इम्पॅक्ट होत असतो का, या सगळ्या मोफत देण्याचा किंवा भाजपने देखील काही गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत त्याचा किती इम्पॅक्ट होतो या सगळ्या मतदानामध्ये? काय असतं की प्रत्येक ह्याचा गोष्टीचा एक वर्ग ठरलेला आहे. तुम्ही लाडक्या बहिणी तर तुम्हाला काय IT मध्ये जाणारी नाही, ते ठीक आहे, काही जणांनी थोडंफार केलं असेल, पण एवढ्या 3-3.5 कोटीमध्ये एवढ्या लोकांनी नाही केलं. आता पुणे शहरात 45 लाख व्हेकल्स आहेत, गाडी सोडून पण जाणारे नाहीत ना. पण चला ठीक आहे, एक विद्यार्थ्यांना उपयोग होईल, महिलांना उपयोग होईल, आणि जो झोपडपट्टीतला कर्मचारी आहे त्याचे 2 पैसे वाचतील ना, त्याची रोजंदारी वाढून नाही मिळाली, 2 पैसे वाचतील, तो कुठंतरी त्याला इन्फ्लुएन्स होईल. मेट्रोच्या बाबतीत तसाही काय आत्ता मेट्रो तेवढी नाहीच आहे की 2च याच्यावर आहे, म्हणजे 2च रूट आहेत, तर तिथेही काही फारसा असं लोक पाहिजेत अशी कुठलीच लोकांची मानसिकता नाही वाटत आहे. पण हां, की ठीक आहे बाबा, हे भ्रष्टाचाराच्या पैशातून वाचून देतो म्हटलेत ना दादांनी त्याच्या मागे पैसे कुठून आणणार? तो जो 1000 कोटीचा भ्रष्टाचार होतो मी तिकडे देणार म्हटलेत ते. हा त्यातला म्हणजे जरके, म्हणजे त्यांनी एकाच वेळेस हे देताना मी तुमचा भ्रष्टाचार केलाय तुम्ही, हे जे त्रिकूट आत्ता पांडुरंग मांडला, हे त्रिकुटांचं दादानी नाव घेतलं की दादासारखे त्रिकूट म्हणले, तो हे 1000 कोटी वाचून हे पैसे इकडे देणार असं पण त्याचं एक, म्हणजे आता एक बातमीदार म्हणून मी तो त्या अँगलनी पण विचार करतो की त्यांचं पहिलं स्टेटमेंट जसं की इकडे एवढे पैसे जातात, एवढा भ्रष्टाचार होतो, यांनी हे खाल्लं, तिकडे काय कुत्र्याचे नसबंदीत पैसे खाल्ले, ते पैसे इकडे देतो म्हटलेत ते. म्हणजे साधारण त्यांना दोन्ही गोष्टी अधोरेखित करायचे. ते वाचलं तर मी करेल, आता दादांनी ते वाचलं ते करू शकत असतील, त्यांनी गणित मांडलंय, नाही केले तर असं सगळेच असं जाहीरनामे काही पूर्ततेसाठी नसतात. हे एक प्रकारे लाडक्या बहीण योजनेसारखेच आहे. जसं लाडक्या बहीण योजनेला होतं ना तसंच आहे. आणि यापूर्वी महापालिकेत पण नाही, लाडक्या बहिणीचा जेवढा इम्पॅक्ट झाला, म्हणजे आपण जसं निकालानंतर बघितलं या मोफत मेट्रो किंवा मोफत PMPLचा पुणेकरांवरती तसा इम्पॅक्ट होईल का? कारण भाजपने देखील ते खोडून काढायचा प्रयत्न देखील मूळ मुद्दा हाच आहे. अजित पवारांनी जेव्हा घोषणा केली ना तेव्हा लोकांपर्यंत गेलंच नव्हतं. पण जे 5 दिवसात भाजप सांगते ना अजित पवार चुकीचे आहेत, अजित पवारचे, आता लोक शोधायला लागले अजित पवार काय बोलले ते चुकीचं. त्याच्यामध्ये लोकांना कळायला, लोकांना माहिती, लोकांना
बऱ्यापैकी माहिती नव्हतं. हे पहिल्या दिवशी मुळामध्ये प्रेस घेतली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फडणवीसांनी खुलासा केला, एक दिवशी मुरलीधरांना मूळ बोलले. काही गरजच नव्हती. म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीचा प्रचार केला. भाजपच्याही मागच्या पण राष्ट्रवादीचा प्रश्न 2017च्या भाजपच्या जाहीरनाम्यात आहे महिलांना देऊ, आता पण आहे. दिलंय नाही दिलंय का महिलांना? कधी दिलं मोफत? पीएमपीएल महिलांना नाही. मोफत होती. अहो, पीएमपीएल महिलांना एक दिवस मोफत होती. एकच दिवस महिन्यातल्या दिनाची नंतर ती महिला दिनावर आली आणि नंतर संचलन तूट वाटताना ती बंद झाली. पण एक बघता नाही ना, हे तुटीचं गणित सांगतात ना, याच गेल्या 9 वर्षाच्या काळात पीएमपीएल हद्दीच्या बाहेर नेली. त्यांनी संचलन तूट 1000 कोटीच्या वर गेले. हद्दीच्या बाहेर ही नेली कशासाठी? ही मतदार बघूनच नेली गेली. जेव्हा भाजप म्हटलं की कॅबिनेटची मंजुरी घेणं, किंवा फडणवीस पण देखील म्हटलेत की ती मेट्रोचं खरं तर महापालिका पातळीवर निर्णय तो मेट्रोच्या संदर्भात काय असेल तो असेल स्पेशल, पण पीएमपीएलचा निर्णय हा इथं मोफतचा होऊ शकतो. आता मला याच्यामध्ये वाटतं, मला असं वाटतं की याच्यामध्ये काय होईल, ते भाजपने आश्वासन दिले आम्ही 4000 बस देऊ. मला असं वाटतं की आता हे जर एकमेकाचे एवढे चांगले मित्र आहेत अजित पवार आणि फडणवीस हे, तर हे काय करतील, आधी बस ते आश्वासन दिले, आधी आपण बस खरेदी करू 4000 5000 काय ते, त्या बस आल्यावर मग दादाच्या ह्या आश्वासनाची अंमलबजावणी करतील असं मला वाटतं. आत्ता जर फुकट केलं ना, आत्ता गळक्या बस आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, दारं बंद होत नाहीत, सीट तुटलेले आहेत, काय लोकांचे ना ते खेळायला कपडे फाटतात, शर्ट बीट अडकून. आता आम्ही प्रवास करतो, आम्हाला माहिती आहे हे नेते लोक करत नाहीत, त्यांना माहिती नाही, मी सांगतो ना. काय ते एसीचे झोन आहेत ना वर, काय नोझलवरचे ते तुटलेले आहेत, ते अंगावर डोक्या भसभस थंडगार वारं लागून लोक आजारी पडतात. एसी बसची खरंच अवस्था वाईट आहे, ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण मला असं वाटतंय की हे दोघांची आश्वासनं पूर्ण करतील, ह्यांची एकदम चांगली मैत्री आहे. मी जे म्हणतो ना, नुरा कुस्ती आहे ना, नुरा कुस्तीचं हे तुम्हाला पुढे दिसेल. हे बस घेतील, आम्ही बस आणल्या म्हणतील, मग दादा म्हणतील मग माझी मागणी मान्य करा, मग हे म्हणतील ठीक आहे मोफत बस चालू करू. ह्याच्यासाठी मला किमान 2-4 वर्ष तरी किमान वाट बघावी लागतील. पुण्यात त्यांना सत्तेत यावं लागेल ना. मग दोघे सत्तेत येणार ना, ते दोघे सत्तेत जे आहे ना, विरोधकांना बाजूला ठेवणार आणि हे दोघं एकमेकांचे आश्वासन ह्या पद्धतीने पूर्ण करतील असं मला वाटतं. राज्यातल्या सत्तेत आहे, पण पुण्यातल्या सत्तेत आल्यानंतर दोन्ही निश्चित. आता बघा, उद्यापासून हे परत एकत्र दिसतील. जिल्हा परिषद लागली नाही तर हे परत एकत्र कॅबिनेटला दिसतील, पुण्यातल्या कार्यक्रमांना एकत्र दिसतील. शेवटी यांनी ठरवलं होतं की पेस विरोधकांना द्यायची नाही, तीच केली. आणि शेवटी जर राज्यात एकत्र असेल तर स्थानिक पातळीवर संघर्ष कसा होईल? आणि महापालिकेत सुद्धा भाजपला गरज लागणार आहे. नुसतं बहुमत असून उपयोग नाही लागत. काही महत्त्वाच्या प्रकल्पाला विरोधी पक्षालाही बरोबर घ्यावं लागतं. नदी सुधारणाचा प्रोजेक्ट असो, नाहीतर मेट्रोचे प्रोजेक्ट असो, किंवा स्मार्ट सिटीसुद्धा बघा शेवटच्या क्षणापर्यंत एकमत होण्याचा प्रयत्न भाजपने केला. शेवटी येतोवर एकत्रच आहे आणि तिघांना एकमेकांची गरज आहे. आता पुढच्या लोकसभा विधानसभा एकत्र लढतील का याच्याबद्दल साशंकता आहे. पण विधानसभेतून फडणवीसांनी जाहीर केलं आधी की 2029ची देखील आम्ही महायुती म्हणूनच सोबत लढणार म्हटलं. असं त्याला मला खूप वाटत नाही. नाही त्याला खूप कालावधी आहे. मध्ये एक बरंच घडामोडी महापालिका निवडणुकीतूनच विधानसभेची तयारी आहे. आणि मला वाटत नाही, म्हणजे आपण महापालिकेवर चर्चा करतोय, ज्या पद्धतीने पुणे जिल्ह्यात भोरला त्यांनी थोपटेंना घेतलं, पुरंदरला संजय जगतापांना घेतलं, इंदापूरला त्या गारटकरांना घेतलं, आणि अजून एक आहे ते नाही प्रदीप मानेंना, म्हणजे मानेंना घेतलं. ही सगळी विधानसभेची आहे. आत्ता आपण 132-33 वर गेलो तर आपण एक हाती सत्तेत येऊ शकतो. याची सगळी जी पेरणी आहे ती महापालिका निवडणुकीतून, जिल्हा परिषद निवडणुकीतून होणार आहे. आत्ता किती एकत्र असू द्या, जरी हे एकत्र लढून सुद्धा एकमेकांवर वार करतायत, तर मला वाटतं पुढच्या लोकसभा आणि ज्या पद्धती विधानसभेचं गणित मांडलं, महापालिकेत देखील असंच केलं होतं त्यांनी. ठाकरे गटाचे जवळपास शेवटच्या 5 लोक आली, म्हणजे जवळपास 105 पर्यंत संख्या गेली त्यांची नंतर. आणि 12 म्हणजे बाकीचे सगळे पकडून, पण मग त्यांचीच अडचण नंतर निष्ठावंतांना झाली. म्हणजे हे सगळं बघायला गेलं तिकीट वाटपाच्या वेळी. भारतीय जनता पक्षाची आत्ताही जर रचना पाहिली ना, तर जो जिंकून येतो, निवडून येतो, तो कोणाचा का असे ना, आणि आपला खड्ड्यात गेला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे निष्ठा वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे भारतीय जनता पक्षांनी जे स्वतः जे प्रचलित आणले होते, ते भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते किंवा राज्यातले नेते पूर्णपणे धुळीच मिळवलंय. यामुळे आता निष्ठावंत काय करणार आहेत का, ते शांतपणे मतदान करणार आहेत. हे जर नाही झालं तर पोटनिवडणुकीत जसं कसबा पेठ 50 वर्षी घालवली होती, तसं सुद्धा निष्ठावंत जर काही भागात सायलेंटली जर गेले तर अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे टांगे पलटे होऊ शकते. नाही, दादांनी सातत्याने जो दादांचा विरोध 70,000 कोटींचा घोटाळा, शेवटच्या टप्प्यात दादांनी पण त्यांचा घोटाळा काढायचा प्रयत्न केला सिंचनमधला, की शेवटच्या टप्प्यात 330 कोटी, ती पण मी काय त्याचं किती इम्पॅक्ट आहे सगळ्या निवडणुकीत होईल काय वाटतंय तसं? किंवा सिंचन घोटाळा असू दे किंवा दादांनी आता काढलेला घोटाळा असू दे, सिंचन घोटाळा हा आपण गेल्या 15-20 वर्षापूर्वी ऐकतोय.
सिंचन घोटाळा. भाजपच्या विविध मंडळींनी दादांवर आरोप केले. पोतभर पुरावे, बैलगाडीभर पुरावे अशा चर्चा झाल्या. जेलमध्ये जाणार अशा चर्चा झाल्या. पण दादा जेलमध्ये गेले का? सत्तेत आहेत. ते कोणाबरोबर सत्तेत आहेत? भाजपबरोबर सत्तेत आहेत. आता दादांनी 30 वर्षापूर्वीचा पुरंदर उपसा सिंचन घोटाळा काढला. पण त्यामध्ये दादांकडे ती फाईल आहे. दादा म्हटले ते स्थानिक नेत्यांना शह देण्यासाठी हा बहुतेक त्यांचा उल्लेख केलेला असावा. तर भाजपला थोडंफार प्रमाणात डॅमेज करावं असा त्यांचा मागचा उद्देश होता. पण ह्याच्या मागे काहीच होऊ शकत नाही. ह्या केवळ चर्चा. दादांनी रंग आणला म्हणजे शेवटच्या टप्प्यात का होईना जी काही एक असं वन साइड वाटत होती दादांनी भाजपची दमछाक केली. जी कागदावर निवडणूक भाजपला सोपी होती ती दादांनी ज्यावेळेस प्रत्यक्ष लक्ष घातलं. म्हणजे पहिले तर भाजपने दादांना त्रास दिला का? 100% त्रास दिला. प्रभाग रचनेत एका सुद्धा पदाधिकाऱ्यांचा त्यांचा मत विचारत घेतलं नाही. फार सीएम तक्रारी झाल्या, हे झाल्या, पण एकाही ठिकाणी नाही. म्हणजे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे जे पॅनल होते जिथे एक 4 निवडून यायची ते कसे फोडता येईल आणि कसं राष्ट्रवादीचं खच्चीकरण करता येईल हे प्रयत्न झाले. त्याच्यानंतर जे काय उरली राष्ट्रवादी होती ती त्यांचे थेट पक्षप्रवेश घेतले. तेवढ्यानंतर दादा शांत होते. जेव्हा संधी आली दादांना तेव्हा त्या संधीचं सोनं केलं. या सगळ्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदेने महायुतीचा धर्म पाळलेला दिसतोय. कारण त्यांचं ते मात्र एकदम शांत होतं आणि ते कुठेही त्यांची सभा झाली तरी ते कुठे अशा पद्धतीने दिसलं नाही. नाही दोन्हींचं आपण एक राजकारण पाहिलं ना, राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं. आज भाजपला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका घ्यायची आहे. आपण ह्या 29 पैकी 28 महापालिकांचं बजेट एका बाजूला आणि मुंबईचं बजेट एका बाजूला. तुम्ही 2017ला पण एक संध शिवसेनेबरोबर युती नव्हती केली. आता तुम्ही फोडून घेतलेल्या एकनाथ शिंदेंना का मांडीवर घेतलंय? तर केवळ त्याच्यामुळे. आणि एकनाथ शिंदेंना पण ती मांडी सुटली तर कुठं जायचं हा त्यांना माहिती नाही, हे संपला विषय, संपून जाईल. कुठे जायला दरवाजे बंद आहेत. ठाकरेंचं काय, तो पक्ष सत्तेत येऊ नाही तर नाही, किमान ते ठाकरे नावावर तरी ते जसं पवारांच्या नावावर चालणार आहे तसं ठाकरेंच्या नावावर तो राज्याचा पक्ष तो तसाच चालणार आहे. शिंदेंना काही राहणार नाही. त्यामुळे शिंदेंना त्यांच्यावर टीका करण्याचा किंवा काय करण्याचा पर्यायच नाहीये. पर्याय नाही डावलेला त्यांना. आपण आता ठाकरेंचा विषय निघाला. ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये, पण त्याचा कुठेही इम्पॅक्ट पुण्यात मात्र होताना दिसत नाही. त्यांनी स्वतः देखील तेवढं सिरियसली घेतल्याचं दिसत नाही. कारण की शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे आलेत, गाठीभेटी घेतल्यात. उद्धव ठाकरेंची सभा होणं अपेक्षित, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पण ती मागणी होती, पण ती कुठेही दिसलं नाही. त्याचं काय असं वाटतं की तेवढं सिरियसली पुणे महापालिका त्यांनी घेतली नाही निवडणूक? नाही, मुळात काय माहिती का, पुण्यात ठाकरेंचं लक्ष नाही हे आधीपासून. म्हणजे 2 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे पुण्यात आले होते. तेव्हा पुण्याबद्दल त्यांना एक प्रश्न विचारला होता आमच्यापैकी एकाने. ते म्हणले की मला काही पुण्यातलं माहिती नाही. तिने थेट प्रांजळपणे उत्तर देऊन टाकलं. ह्याच्यावरनं आपण मुंबईनंतरचं मोठं शहर असताना असं त्यांनी उत्तर दिलं होतं. ह्याच्यावरनं त्यांचं काय इथं लक्ष आहे हे आपल्याला त्याच्यावरनं कळू शकतं. दुसरा प्रश्न राहिला आता दुसरे ठाकरे मनसेचा पुण्यामध्ये एक मागच्या निवडणुकीत 2 नगरसेवक आले 29 वरनं थेट. मुळात आता मनसेचा इतका पुण्यामध्ये कमी जीव राहिलेला आहे. पण एवढा पक्ष आहे पण अंतर्गत गटबाजी बापरे, नाव घ्यायला काय. म्हणजे भाजपवाले कमी पडतील अंतर्गत बाजी, तेवढी मनसेमध्ये गटबाजी प्रचंड आहे. ह्या निवडणुकीतसुद्धा जागेची वाटाघाटी करताना मनसेच्या लोकांनी गटबाजी करून आपल्याच चांगल्या अनेक उमेदवारांचे पत्ते कट केलेले आहेत. ते ना उमेदवारी मिळाली नाही, जागाही मिळाली नाही, अशी अवस्था आली आहे. आता काल राज ठाकरे एक दिवस येऊन गेले. उलट उमेदवारांची इतकी पंचायत झाली. शेवटचा दिवस होता प्रचाराचा. राज ठाकरे येणार म्हणून सगळ्या तयारीला आणि एकाचा धड शेवटच्या दिवशी प्रचार नाही झालेला. हे प्रतिक्रिया मनसेच्या उमेदवारांमध्ये आहेत. म्हणजे बरं साहेब आले का, त्यांनी भाषण केलं का, त्या गर्दीमुळे तर ते क्वचित ठिकाणी गाडीतनं खाली उतरले. त्यांनी गाडीतनं जसं हाय हॅलो केलं आणि ते गेले. प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितले प्रश्न उत्तर नाही म्हणून सांगितले. असा त्यांचा तो दौरा झाला. त्याचा काय किती फायदा होणार आहे आणि कोणाला होणार आहे? त्याच्यामुळं त्यांना मुंबईच महत्त्वाची आहे, पुणे महत्त्वाचं नाही, ह्या तरी निवडणूक असं आपण स्पष्ट म्हणू शकतो. बरं, आपण हे सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे की नेमके काय मुद्दे चर्चेले गेलेले आहेत आणि त्याचा पुणेकरांवरती किती इम्पॅक्ट होईल किंवा काय, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आपण आता थेट अंदाजावरती येऊया. कारण लोकांना त्याच्याबद्दल जास्त उत्सुकता आहे की आता सत्ता भाजप राखणार की मग अजितदादांना सोबत घेऊन सत्तेत येणार. काय नेमकं या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांचं नेमकं काय विश्लेषण ते देखील जाऊन. सर, काय तुम्ही हे सगळी निवडणूक पाहिली, आता सगळे मुद्दे चर्चेले गेलेत, काय वाटतं भाजप पुन्हा सत्तेत राहील की दादांची मदत घेणार? बहुमत मिळेल का नाही हे अवघड वाटतंय. आता 80च्या आसपास भाजप अडकेल असं वाटतंय आणि राष्ट्रवादी अजितदादा 60पर्यंत असतील असा माझा अंदाज आहे. 12 ते 15पर्यंत काँग्रेस असेल आणि कट टू कटला वरच्या 10 सीट जो मिळवेल तो सत्तेच्या जवळ जाईल.
म्हणजे भाजप देखील सत्तेच्या जवळ जातं म्हणजे नाही का 80 म्हणजे मला असं वाटतं की भाजप काठावर पास होईल आणि दादा चांगली त्यांना टक्कर देतील NCP. आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणता येणार नाही, कारण महापालिका निवडणुकीनंतर काही होऊ शकतं. सत्ताधारी मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांशी सहमत आहे. भाजपला बहुमतासाठी थोडा संघर्ष किंवा बहुमताच्या थोडं पुढं म्हणजे 80 ते 85 या दरम्यान किंवा लईत लई 90 पर्यंत. पण भाजपला मागचं जे यश मिळालं होतं ते यश टिकवायला फार अवघड जाते असं मला वाटतं. मदत घ्यावी लागेल त्यांना की काय म्हणजे किंवा कट्टू म्हणजे एकदम म्हणजे एकदम कट्टू कदाचित लागू पण शकते किंवा थोडं 1-2-4 जागांनी पुढे पण जाऊ शकतात. ते माझे सहकारी बरोबरच बोलत आहेत. ते जसं मागच्या वेळेस त्रिकूट आता उमेदवार जर पाहिले ना भाजप सत्तेत आला ना तरी ते चालवतील राष्ट्रवादीवाले अशी परिस्थिती एकंदर आतापर्यंतची सभागृहाची कार्यपद्धती पाहिली ना गेल्या 5 वर्षातली 17 नंतरची तोच पॅटर्न आता होणार आहे. आणि यावेळेस फक्त महायुतीत असल्यामुळे राष्ट्रवादीवालेच ती सत्ता हाकतील असं मला वाटतंय. महापौर कोणाचा असेल मी नाही सांगणार, पण राष्ट्रवादीवाले सत्ता हाकतील ते. भाजपचं काय चित्र त्याची काय ना, महापौर जरी भाजपचा असला जरी होणार असला दिसत असला आपल्याला की जास्तीत दादा म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुभवी नगरसेवक तेच चालवतील. कारण इकडचे उमेदवार पाहिले ना तर बाकीचं त्यांचं जे दादांनीच सांगितले ना त्रिकूट तेवढेच आहेत, बाकी कोणच नाही तिथे. 1 खासदार 6 आमदार परत नाही असं धर एक निवडून आले धर. त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये 98 निवडून आलेत, तरी बाहेरून 25 घेतले, पक्षातले 30 काढले, तरी सगळ्यात जास्त भीती भाजपलाच आहे. त्याच्यामुळे चित्र काय दिसतंय हे भाजपच सांगतंय. तसं बघायला गेलं ते विचार म्हणून तू बघ. त्याच्यामुळं भाजपला खूप संघर्ष करावा लागेल असं दिसतंय. भाजपच्या जेवढ्या आलेत ना तेवढ्या टिकवून ठेवणं सुद्धा भाजप पुढं. आणि आपण भाजप आणि राष्ट्रवादीची चर्चा करतो, पण जे काँग्रेस ठाकरे गट मनसे यांचे ते कसे ते पण त्यांच्या जागा सस्टेन जे मागचे 2017चे तो 17ला मोदी लाट असतानाही 65 नगरसेवक भाजप व्यतिरिक्त आलेत, 62 जवळपास. त्याच्यामुळं आताही तसंच चित्र राहिलं तरी भाजपला देतात ना, त्यांना काम करण्याला संधी देतात. उमेदवार पण भाजपने बदलले, तिथेही फटका बसू शकतो, दुसऱ्या पक्षातले आलेत, काही होऊ शकतं. त्याच्यामुळे भाजपला महापौर जरी भाजपचा झाला जसं त्यांनी सांगितलं तरी महापालिका चालवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असणार आहे. कसं अनालिसिस माझं असं वाटतं मला ह्याच्यामध्ये एक असं म्हणायचं आहे की आत्ता जे सगळ्यात म्हणजे आमच्या बिजले सरांपासून जे सांगितलं आहे की काठावरचं बहुमत महापौर करण्यासाठीची धडपड ही सगळं चित्र असेल. मला ह्याच्यामध्ये एक अँगल असं वाटतं की हे भाजपमधल्या अंतर्गत लढाईचं तुम्हाला दिसून येईल की भाजपचं पुण्याचं नेतृत्व कोण ह्याच्यावर जे आहे सगळं तर निघाला त्याचा इम्पॅक्ट. ते एक हाती सत्ता जर गेली तर मग ते मोहोळांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेली आहे. जर त्यांचा असा अंदाज आहे की भाजपचा 106 105 आम्ही येऊ म्हणजे एक हाती सत्ता. आता सगळ्यांचा अंदाज बघितला तर एकदम काठावरचं बहुमत आहे. मग पुण्यातले नेते सक्षम आहेत का सगळं निवडणूक लढवायला? तर कोण नाही. मग कोण प्रमुख आहे? फडणवीस प्रमुख आहेत. ही सगळी लढाई मला अशी वाटते. आणि मतदानामध्ये हे जरी मत असेल तरी क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात होणार आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो एक मुद्दा चर्चेला जातो. म्हणजे माझं मला एक द्या, बाकी तिघांना कोणाला द्या, अशी सध्या सर्व पक्षांची स्थिती चालू आहे. त्याच्यामुळं हे लोहे को काटताय तसं उमेदवार को काटताय असं तो सगळा एकंदरीत मला वाटतंय. अशी स्थिती पुण्यामधली आहे. योगेश, भाजपमध्येच 2 गट असे आहेत ज्यांना उमेदवारी दिलेत ना, तर माझ्या उमेदवारी दिली नाही ना तर मग तुमची कशी चुकीची आहे त्याला पाडून दाखवतो. हेही सुरू आहे अंतर्गत राजकारण. त्याच्यामुळे जे कार्यकर्ते ना ज्यांनी खरंच तयारी केली 5-6 वर्षापासून ते प्रचंड नाराज आहेत. दाखवायला नुसतं तोंड दाखवतात, प्रचारातून गायब होतात. त्याचा फटका कुठेतरी बसू शकतो. मतदारांमध्ये पण नाराजी आहे ना ती तर थेटच आहे. म्हणजे मतदार आता काय आलंय अजूनही एक काय होतंय माहितीये का, आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती, नंतर राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची होती, भाजपची होती. आता शेवटच्या टप्प्यात सगळ्यांना अनुभवून झालेले आहे. आता लोक पण मोकळे झालेले आहेत आणि कार्यकर्ते पण त्यांच्या सगळ्या निष्ठाविष्ठा आता आभी नाही तो कभी नाही हे सगळं झालेलं आहे. पुढच्या वर्षी मला जर परत उभं राहायचं आहे आणि मग मी आताच निवडून दिलो तर परत 5 वर्ष डोक्यावर, हे प्रत्येक पक्षात प्रत्येका ह्याला भाजप शिवाय सगळे कुणीही अपवाद नाही. हे राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम तसलं काही नसतं. हे लोकल निवडणूक आहे. त्यामुळं स्वतःचा विचार आधी स्वतः प्रथम हे या निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण पाहिलं या सगळ्या पत्रकारांचं नेमकं काय विश्लेषण आहे.
या सगळ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे की जे सुरुवातीला चित्र होतं ते शेवटच्या टप्प्यापर्यंत राहिलं नाही आहे. भाजप एक हाती सत्ता मिळवेल का याबद्दल साशंकता आहे. मात्र भाजपला देखील कुणाची मदत घ्यावी लागेल अशी देखील चर्चा आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये जी काही नुरा कुस्ती पाहायला मिळाली, अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच ही नुरा कुस्ती पाहायला मिळाली, त्याचा नेमके किती परिणाम या सगळ्या पुणेकरांवरती होतो तो देखील आपल्याला 16 तारखेला दिसणार आहे. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.